वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. दर्शन महत्वाचं आहे आणि इथं अवस्था महत्वाची, बरोबर ना? आपण पहिल्या मजल्यावर कीर्तन ऐकतो का चौथ्या मजल्यावर ते महत्वाचं नाही, काय ऐकतो ते महत्वाचं आहे, बरोबर ना? तुम्हाला वर चढून यावं लागलं, ठीक आहे, व्यवस्थेपेक्षा अवस्था महत्वाची आहे. इथं आपण ज्यांनी ती अवस्था प्राप्त केली, समाधी घेतली, त्या समाधीवर डोकं ठेवताना आपण अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही की माऊली तुमची थोडीशी अवस्था आम्हाला या यात्रेच्या रूपाने, दर्शनाच्या रूपाने जर मिळाली तर आम्ही या बहिर्मुख जगतामध्ये, बहिरंग जगतामध्ये आणि केवळ विषयाने गिरबडलेल्या जगतामध्ये थोडी तरी तुमची अवस्था घरी घेऊन जाऊ, असा संकल्प आळंदी सारख्या क्षेत्रात करावा, असं हा अभंग शिकवतोय आपल्याला. हरिहर विधाता आले अलंकापुरी, इंद्रायणी तिरी एक थाटी, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाते ऋषीश्वर भेटावया, शून्याची पोटी निरंजन गुफा, ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध झाला, उन्मणी निद्रा लागलीसे फार, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला, नामा म्हणे देवा भली केली बुद्धी, लागली समाधी ज्ञानदेवा, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. हरिहर विधाता आले अलंकापुरी, इंद्रायणी तिरी एक धाटी, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी, असं वर्णन ज्या नामदेवरायांचं केलेलं आहे, अशा नामदेवरायांचा हा 5 चरणाचा अभंग आहे आणि आजच्या स्थळाला तो समर्पक आहे. इथून पाठीमागे 727 वर्षापूर्वी माऊलींनी इथं समाधी घेतलेली आहे आणि हा जो चमत्कार आहे, या भूतलावर हिमालय आहे, गंगा आहे, या भूतलावर बरंच काही आहे, पण ज्याच्यामुळे ही धरातळी धन्य झाली ती नानोबाराची समाधी आहे. धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी निहाळी, तो वाहते लटाळी वैकुंठ भोळा. एखादी व्यक्ती एखाद्या गावाला धन्य करून जाते, एखादी व्यक्ती एखाद्या राज्याला धन्य करून जाते, एखादी व्यक्ती एखाद्या देशाला धन्य करून जाते, पण ज्ञानोबारायांनी धरातळी धन्य केली. हे ज्ञानोबाराच्या समाधीचं मोठेपण आहे. काय मोठेपण आहे? धरातळी, संपूर्ण पृथ्वीत धरातळी. आणि अशा समाधीचं औचित्य, ज्यासाठी जगाची उत्पत्ती करणारे, जगाची स्थिती राखणारे, जगाचा प्रलय करणारे, ते सुद्धा या समाधीच्या प्रसंगाला हजर राहिले. हरिहर आणि विधाता हे या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. विठाला 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 विठाला
4 दिवस या अभंगावर चिंतन चालू आहे. बरेच लोक माग माग फिरतायत, पुढं काय पुढं काय. सकाळच्या कीर्तनामध्ये आम्ही शून्यापर्यंत आलो होतो, कारण या अभंगाचे शब्द आहे ना ते या संप्रदायाचं एक वलय तोडून बाहेर पडणारे शब्द येते. कारण आपला भक्ती संप्रदाय योगी होणं, शून्य, निरंजन गुफा, उन्मणी निद्रा हे आपण कधी शब्द ऐकलेच नाही ना. म्हणजे या संप्रदायामध्ये प्रेम, भक्ती, दिंडी, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, साधी भोळी भक्ती आपण करणारे माणसं आहे. उन्मनी निद्रा आपल्याला काय माहिती, शून्याच्या पोटात निरंजन गुफा म्हणजे काय, हे सगळे शब्द आपल्याला थोडस तरी योगी जो आनंद भोगतो त्या योग्याच्या आनंदाकडे, योग्याच्या अवस्थेकडे नेणारे शब्द आहे. म्हणून आपल्याला तो विचार करणं भाग आहे. पंढरपूरला दर्शन महत्वाचं आहे आणि इथं अवस्था महत्वाची, बरोबर ना. आपण पहिल्या मजल्यावर कीर्तन ऐकतो का चौथ्या मजल्यावर ते महत्वाचं नाही, काय ऐकतो ते महत्वाचं आहे, बरोबर ना. तुम्हाला वर चढून यावं लागलं ठीक आहे, व्यवस्थेपेक्षा अवस्था महत्वाची आहे. इथं आपण ज्यांनी ती अवस्था प्राप्त केली, समाधी घेतली, त्या समाधीवर डोकं ठेवताना आपण अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही की माऊली तुमची थोडीशी अवस्था आम्हाला या यात्रेच्या रूपाने, दर्शनाच्या रूपाने जर मिळाली तर आम्ही या बहिर्मुख जगतामध्ये, बहिरंग जगतामध्ये आणि केवळ विषयाने गिरबडलेल्या जगतामध्ये थोडी तरी तुमची अवस्था घरी घेऊन जाऊ, असा संकल्प आळंदी सारख्या क्षेत्रात करावा, असं हा अभंग शिकवतोय आपल्याला. म्हणून बरंच काही या अभंगात बोलण्यासारखं आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी कीर्तनाला मी उभा आहे. 40 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक फडांवर कीर्तन केले, पण माझे परमस्नेही हरिभक्त परायण कदम माऊली यांनी आज पहिल्यांदा इथं आमंत्रित केलं. आणि हा समाज मी पाहतोय, हा समाज म्हटल्यापेक्षा इथं सर्व कार्यकर्ते असायला पाहिजे असं मला वाटतंय. का तर पुढं कार्य आहे, बरोबर ना. आणि कार्यकर्ते जोडणं, त्यांना जमा करणं, एकत्रित करणं ही एक कुशलता असते, बरोबर आहे, कुशलता असते. एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे हजारो लोक असतात आणि अशा हजारो लोकांचं नेतृत्व करणारा एखादा कार्यकर्ता, असे हजारो कार्यकर्ते जर माऊली जोडत असतील तर आपला नाशिक जिल्ह्याचा सप्ताह त्याला काही ऊन पडणार नाही असं म्हणायला काही हरकत खरंय, काहीच ऊन पडणार नाही. म्हणून मी आज कीर्तन आपल्या कार्यकर्त्यांसमोर करतोय, मुमुक्षून समोर करतोय, असं भान ठेवून बोलायचा प्रयत्न करतोय. विठ्ठला विठ्ठला फक्त जी अवस्था माऊलीने भोगली, माऊली भोगतायत, भोगली म्हटल्यापेक्षा भोगतायत, कारण माऊलीचं वैशिष्ट्य आहे कथा कीर्तन करी तू, कथा कीर्तन करी तू. हा भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे का वर्तमान काळ आहे, तर वर्तमान काळ आहे. अद्याप माऊली त्या ठिकाणी कथा कीर्तन करत आहे, वर्तमान आहे हा. मग अशा वर्तमान काळाशी जर समाधीचा अभंग आहे किंवा अवस्था आहे तर त्या वर्तमान काळाशी आपण सुद्धा समरस होण्याकरता तितकी एकाग्रता, तशा प्रकारची टाळी, तशा प्रकारचं श्रवण आणि तशा प्रकारची अवधान आहे ना, हे असायला पाहिजे. म्हणून विनंती करतो, हात मोकळे करून सुंदर भजन करा. विठ्ठला विठ्ठला सर्वात प्रथम तुलनात्मक विचार करताना मला असा मुद्दा मानवासा वाटतो की आपला भारत देशच असा आहे की जिथं समाधी आहे. महात्मे जातानी काहीतरी देऊन गेले, कोणी ज्ञान देऊन गेले, महात्मा गेला पण त्या महात्म्याचं ज्ञान शिल्लक राहिलं. राहिले ते ज्ञान जगाम, राहिले ते ज्ञान जगाम,
रामा म्हणे देवा गेले मुनी जन राहिले ते ज्ञान जनावाजी राहिले ते ज्ञान शिल्लक राहिलं आणि महात्म्याची कीर्ती शिल्लक राहिली. राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा ज्ञान शिल्लक राहिलं, कीर्ती शिल्लक राहिली आणि समाधी राहिल्या समाध्या जगा. गेले योगेश्वर अनादि न्यारी दिगंबर अनादि राहिल्या समाधी जगा मागे राहिले ते ज्ञान, राहिले त्या कीर्ती आणि राहिल्या समाधी. आणि असे आपण भाग्यवान आहे की त्या ज्ञानाचाही आपण आनंद घेतोय, त्यांच्या कीर्तीचाही आनंद घेतोय आणि समाधीचा पण आनंद घेतोय. फक्त एवढंच आहे, समाधीचा आनंद घेताना आपण काय करायला पाहिजे, बरोबर आहे, काय करायला पाहिजे. कारण हा आपला देश असा आहे या बाजूने संपन्न की याच देशामध्ये समाधी आहे, बाकी देशामध्ये आत्महत्या आहे. जे मोठे मोठे ज्येष्ठ आहे ना त्यांच्या काय आत्महत्या आहे. आणि म्हणून ते आपल्या देशातल्या लोकांना, समाधी घेणाऱ्यांना आत्महत्या म्हणतात. हा, आत्महत्या. आमचे परमपूज्य गुरुवर्य गुरुनाम गुरु शुकदेव स्वरूप डोंगरेजी महाराज, त्यांना समाधी घ्यायची इच्छा होती असं मी ऐकतो, पण सरकारने परवानगी दिली नाही. कारण सरकार म्हणतंय समाधी म्हणजे आत्महत्या. कारण सरकारने अजून पाहिलंच नाही ना महात्म्याची अवस्था, पाहिलीच नाही. बरं, सरकारवर ज्यांच्या विचाराचा पगडा आहे, जे आपल्यावर राज्य करून गेले, ते सगळे आत्महत्या करणारेच होते, इंग्रज वगैरे. त्यामुळे सरकारला समाधी लागू शकते अलग लक्षामध्ये ही कल्पना डोक्यात येईलच कशी काय. आपल्याला माहिती, जगातले दुसरं महायुद्ध पेटवणारा हिटलर विमानाचं पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करून मरण पावला. अमेरिकेचा वॉशिंग्टन बरोबर पाणी करत तडफडून मरण पावला. मी दोनदा जग नष्ट करू शकतो असं म्हणणारा इराकचा सद्दाम हुसेन अलग लक्षामध्ये तडफून युवारामध्ये मारून टाकलं. आणि 1000 वर्ष लढू पण भारत जिंकू असं म्हणणारा जुल्फिकार भुट्टो अलग लक्षामध्ये त्याच्या देशावर फासावर गेला. आणि मी जगत जेता आहे असा स्वयंघोषित असं म्हणणारा सिकंदर तो विष पिऊन मरण पावला. आता सांगा, याने कोणी समाधी घेतल्या का? याला काही समाधी माहिती आहे का? समाधी कशाला? तुम्ही बरं क्षेत्र कोणतंही असो, मी हे राजकीय क्षेत्र सांगितलं त्यांचं, पण त्यांच्याही क्षेत्रात धर्मगुरू झाले, त्यांच्याही समाध्या नाही. करून ठेवलेले वर्षाच्या वर्षाने काढतात, तो सडलेला मुर्दा काढतात, मग ते नमस्कार नाही. आमच्या या समाध्या अभ्यास करण्यासारख्या आहे. या समाध्या दर्शनाने अनंत जीवांचा उद्धार करतात, त्याचा अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण या समाधीबद्दल या 2-3 अक्षरांचा नीट विचार करूया की शून्याची या बोटी निरंजन गुफा, हा विचार करणं गरजेचं आहे. परत उन्मनी निद्रा लागलीसे फार, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर नामदेव महाराज भक्ती क्षेत्रामध्ये भक्तांना प्राधान्य देणारे आहे, जर माऊली विठोबाचा प्राण सखा आहे, मुमुक्षूचा प्राण सखा आहे, जिज्ञासूचा प्राण सखा आहे, तर योगियांचा सखा का म्हणतात हा पण विचार केला पाहिजे. विठाला विठाला माऊली खऱ्या अर्थाने तुमची आमची माऊली, जगाची माऊली. आपण त्यांना काय म्हणतो? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. बरोबर आहे, विठोबाचा प्राण शोभता पण ना, विठोबाचा प्राण किंवा साधकाचा मग साधकाचा माय बाप आहे, विठोबाचा प्राण सखा आहे. आणि असं असताना आज अचानक नामदेव राय योगियांचा सखा का म्हणतात? कुठंतरी आजच्या दिवसाला तो शब्द समर्पक आहे, बरोबर ना? निर्याणाच्या प्रसंगाला, समाधीच्या प्रसंगाला योग्यांचा सखा म्हणणं योग्य आहे.
योग्यांचा सखा म्हणणं योग्य. समाधीच्या प्रसंगात ते ज्ञानोबर आहे. समजून घेत असताना बऱ्याच शब्दांचा विचार करावा लागणार आहे. भगवान म्हणतात विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. 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 ज्ञानदेव जोडोनी हस्त. ज्ञानदेव जोडोनी हस्त. भक्त पाठी समस्त. भक्त पाठी समस्त. म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. योगी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. योगी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. ज्ञानदेवाचा स्वार्थ कळाला असं एखादा व्यवहारातला माणूस म्हटलं असं तर आपण ते दुर्लक्ष केलं असतं. पण कोण म्हणतंय विठोजी म्हणे आणि काय कळाला स्वार्थ कळाला असं देवाने म्हणावं की ज्ञानोबाचा स्वार्थ मला कळाला. तुम्ही म्हणा बरं व्यवहारामध्ये तुमचा स्वार्थ मला कळाला. चांगला अर्थ घ्याल का चुकीचा अर्थ घ्याल? चांगला अर्थ घेऊ शकत नाही. तुमचा स्वार्थ आम्हाला कळाला म्हणजे आम्ही हो स्वार्थ शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही असे आम्ही स्वार्थी आहे. स्वार्थ शब्द काय मी सकाळी सांगितलं कीर्तनात. स्वचा अर्थ ज्याला कळाला त्याला म्हणतात स्वार्थ. कितीतरी चांगले शब्द आहे पण आपण ते त्याला का ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिले. कोणत्या लिस्ट मध्ये? ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिले. का बरं एवढं? स्वार्थ शब्द स्वचा अर्थ ज्याला कळतो त्याला. बरं स्व म्हणजे काय? स्व म्हणजे शरीर का स्व म्हणजे घर? असं तर होऊ शकत नाही ना. स्व म्हणजे काय? शंकराचार्यांच्या कोणत्याच स्तोत्राकडे चला, अष्टक घ्या अष्टक घ्या काय घ्यायचं ते घ्या पण ते स्वच्या बाबतीत मनो बुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. स्वचा अर्थ तो आहे. मन मी नाही, बुद्धी मी नाही, स्व हो. मग असा स्व म्हणजे आत्मा माझं स्वरूप आणि ते ज्याला कळतं त्याला म्हणतात स्वचा अर्थ. आणि असं कोण म्हणतंय? भगवान म्हणतात विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. हो ज्ञानदेव आज स्वार्थी आहे. म्हणून स्वार्थी आणि योगी हे दोन शब्द संयुक्तिक आहे. योग्याला जसा जगामध्ये स्वार्थ साध्य करता येतो तसा जगातल्या कोणत्याही भोग्याला स्वार्थ करता येत सापेक्ष आहे. तुम्ही आपण सगळे भोगी बरोबर आहे. चांगदेव योगी, ज्ञानोबा आहे योगी नाही. ज्ञानराज माझी योग्यांशी माऊली. हो म्हणून आजच्या क्षणाला योगी समजून घेतला पाहिजे. योगी आणि स्वार्थ. हो तुकोबारांनी खरं म्हणजे विरोधाची भूमिका पण मांडता येते या ठिकाणी. कारण वारकरी संप्रदायाला योगी फारसा मान्य नाही. का मान्य नाही? देवाला पण मान्य नाही. वरी योगियाचेही मानसे उमरडोणी थांबत नाही. भगवान म्हणतात मी योग्याच्या हृदयात थांबत नाही, थांबतो कीर्तनात. बरोबर आहे की नाही? किती अभंग पहा, किती प्रमाण पहा. हो भगवान म्हणतात मला योगी आवडत नाही, मी योग्याच्या हृदयामध्ये थांबत नाही. हो सगळे संत वाङ्मय आपल्याला असं सांगतं हो की योग्याच्या हृदयापेक्षा भगवंताला कीर्तन जास्त आवडतं. तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा.
उभा. बरं का उभा? नाचो तेथे उभा राहे. नाचो तेथे उभा राहे. नाचो तेथे उभा राहे. नाचो तेथे उभा राहे. करीता है दाता मंगल करीता है. नाचो तेथे उभा राहे. नाचो तेथे उभा राहे. दासा करीता है. दासा करीता है. नाचो तेथे उभा राहे. नाचो तेथे उभा राहे. तेथे असे देव उभा म्हणजे कीर्तनात देव उभा आणि नाचो तेथे उभा राहे. कोण कोण? देव नाही, काळ. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आणि नाचो तेथे उभा. काळ कधी उभा राहत नाही. समजा आपण 4ला कीर्तन सुरू केलं, आपण इथं बसलेलो आहे. हो, कीर्तन 6ला संपलं, आपण बसलेलो आहे. घड्याळ बसलेलं आहे का? काळ कोणाकरता उभा राहत नाही. खरंय. हो, पण ठरवलं ना, मनवेल उगार आहे काळा. थांबतो काळ, संतांकरता थांबतो. देव इथं उभा आहे, काळ इथं उभा आहे. आणि काळ आणि योगी जर सापेक्ष म्हणून विचार केला ना, बरं का, काळाचं भक्ष, काळाचं लक्ष आणि काळाचं दुर्लक्ष. किती विषय झाले? 3. आता भक्ष म्हणजे आपण, बरोबर आहे. काळाचं भक्ष म्हणजे तुम्ही, आपण सगळे काळाचं भक्ष आहे. आणि काळाचं लक्ष, लक्ष कोण आहे? काळाचं लक्ष योगी, काळाचं लक्ष चिरंजीव. कारण घडी घडी काळ वाट ह्याची पाय. आपल्या करता आणि त्यांच्या करता कसं आहे? एक तास उरला. ते चिरंजीव जगू शकतात, पण काळाने त्यांच्याकडे नजर अंदाज केला असं नाही. ते काळाचं एक लक्ष आहे. पण संतांकडे मात्र दुर्लक्ष. तुम्हाला जितकं दिवस राहायचं तितकं दिवस राहा. कल्पच्या कल्प राहा, है ना, कल्पच्या कल्प राहा. नाही, जिथं कल्पाची भाषा समाप्त होते, जिथं कल्पाचा प्रांत समाप्त होतो, त्याला अकल्प असं म्हणतात. आणि असं अकल्प आयुष्य नामदार्या म्हणतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हायची यादा. कसं असतं? हो, कल्प आणि अकल्प हा मोठा विषय, मी तिकडे ओळख नाही आता या ठिकाणी. मला एवढंच सांगायचंय की काळाचं लक्ष, काळाचं दुर्लक्ष, काळाचं भक्ष, हो, त्यापेक्षा ज्ञानोबा आहे. हो, काळाच्या कोणत्याच तडाख्यात ज्ञानोबा आहे सापडण्यासारखे नाही. ज्ञानोबा आहे. आज योगी का म्हणायचं? त्यांना त्यांचा स्वार्थ कळाला म्हणून योगी. स्वार्थ शब्द गोड आहे, अलग लक्षात. जगामध्ये वृक्ष आहे, नदी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, या सर्वांकरता माऊलीने वर्णन केले. नदी उगम पावते, संगमाला जाते, पण काम करीत करीत जाते. बरोबर आहे. उगम पावणं, त्याबरोबर तिने झाडांना पाणी देणं हा तिचा परार्थ आहे. ताणलेल्या माणसाची ताण घालवणं हा तिचा परार्थ आहे. ताप घालवणं, पाप घालवणं हा तिचा परार्थ आहे. पण हे कार्य करीत करीत समुद्राला जाऊन मिळणं हा तिचा स्वार्थ आहे. बरोबर आहे ना? न्यायी आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, योग्य आहे. हो, तिने बाकीचं सगळं कार्य केलंय आणि हे कार्य करीत करीत ती समुद्राला जाऊन मिळते. ती स्वार्थही सोडत नाही आणि परार्थही सोडत नाही. बरोबर आहे की नाही? दोन्ही कामं करते. हो, मग परार्थ करीत करीत समुद्राला गेली, परार्थ करीत करीत तिने स्वार्थ साधला. तसं ज्ञानोबारांनी अवतार घेतल्यापासून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हा त्याचा परार्थ आहे लोकांकरता. बरोबर आहे. चांगदेव 65 लिहिली, मागे बोर्ड आहे. मला खूप आनंद झाला. चांगदेव 65 पण चालला इथं, आनंदाची गोष्ट आहे. चांगदेव 65 लिहिली, हा परार्थ आहे. अमृतानुभव सांगितला, हा त्यांचा परार्थ आहे. हो, बरोबर आहे. तीर्थयात्रा केल्या, हा त्यांचा परार्थ आहे. अभंगगाथा लिहिला, हा त्यांचा परार्थ आहे. आणि समाधी घेतात, हा तुमच्यातून तुम्हाला ऐकायचंय काय? स्वार्थ आहे. असायला पाहिजे की नसायला पाहिजे? बरं, वाईट आहे का गोड आहे? आता विचार करा, ज्ञानोबाराचा स्वार्थ इतका गोड आहे तर परार्थ किती गोड असायला पाहिजे? विठाला बऱ्याच लोकांचा स्वार्थ गोड नसतो व्यवहारातल्या, पण माऊलींचा स्वार्थ किती गोड आहे बरं का. म्हणून 2-3 मुद्दे तुम्हाला सांगतो बरं का.
डोंगरेजी महाराज म्हणायचे, साधू का काम, साधू का क्रोध, साधू का लोभ. आलं का? त्याच्यात मी 2 आणखी घालतोय. ते म्हणायचे, साधू का काम भी जगत कल्याण के लिए होत आहे. तुमचं आमचं काम जसा एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतो ना, हो, पण साधूचा काम म्हणजे वासना, ती पण जगाचा उद्धार करते. साधू का काम भी जगत कल्याण के लिए होत आहे. साधू का क्रोध भी, राग येत नाही, पण आला तर कोणातरी कल्याण केल्याशिवाय. समजा शाप देऊन टाकला, शापातून चांगलं होतं का? का नाही चांगलं होत? अहो, दुर्वासाने शाप दिला भगवान शंकराला, 12 ज्योतिर्लिंग झाले. चांगलं झालं का वाईट झालं? क्रोधातून, हो, शापातून म्हणजे क्रोधातूनही चांगलं. क्रोध भी कल्याण केले होत आहे. साधू का लोभ भी जगत कल्याण केले होत आहे. आता पुढे सांगू, साधूंनी कळ लावली तरी, अहो, कळ लावण्यातून तर पंढरपूर तयार झालं, बरोबर आहे की नाही? तिकडे कळ लावली कुठं? द्वारकेमध्ये. भगवान इकडे आले. हो, जिथं जिथं नारदाने कळ लावली त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार झाली. साधूचा म्हणजे साधूची कळही वाया, साधूचा क्रोधही गोड आहे, साधूचा लोभही गोड आहे, साधूने कळ लावली ती पण गोड आहे, आणि साधूचा स्वार्थ सुद्धा, हो, साधूचा स्वार्थ सुद्धा गोड आहे. म्हणून विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञान देवाचा. आज ज्ञानोबर आहे, भगवंता पुढे हात जोडतायत ना, हो, ते एवढ्या करता, आता मला निरोप द्या, आता मला निरोप द्या, आता मला जायचंय ते. हो, फार मोठी घटना आहे, जगाला धक्का बसावा अशा प्रकारची घटना आहे. 5 कोसावर संतजन होते, ते उद्या तुम्ही ऐकणार, मी आज सांगत नाही. त्याच्यात हस्तक्षेप काही करत नाही, तुमच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनात हस्तक्षेप काही करत नाही. मागचा विषय सगळा पूर्ण करतो. हो, तुम्ही भाग्यवाने, पुढे तुम्हाला माऊलींचं कीर्तन ऐकायला मिळणार आहे. हो, फक्त मला आधीचा भाग सांगेल, फक्त त्यातला भाग असं काय, हो, 5 कोसावर संतजन आले होते, तर 5 कोस संतजन असायला समाज किती पाहिजे? महाराष्ट्राची लोकसंख्या किती असायला पाहिजे? भारताची लोकसंख्या किती असायला पाहिजे? जगातले माणसं आले होते की काय? अरे जगातले काय घेऊन बसले? वैकुंठातून आले, स्वर्गातून आले, हो, कैलासातून आले, आणि पाताळातून सुद्धा आले. पाताळातून कोण आलं? तुम्ही सांगा. शेष भगवान आले, वैकुंठाहून भगवान विष्णू आले, कैलासातून भगवान शंकर आले, पण सत्यलोकातून विधाता आले. हेच नामदेव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. हरिहरा विधाता तिघांच्या येण्याची कारण 3 वेगळे विषय झालेला आहे तो. पण हे जे आले तिघ, अशी काही घटना आहे, त्या तिघांनाही यावं लागलं या मृत्यू लोकात. हो, आणि मग हे तिघ आले पाताळातूनही शेष. या भूतलावर जे काही ऋषीश्वर होते, हे का, पण ते काही 1-2 थोडे काय, संख्या त्यांची फार मोठी आहे, हिमालयात राहणारे. आणि काळाचा पंजा त्यांना पण लागत नाही. ते काळाला तिळांजली देऊन किती काळ राहू शकतात
अशा प्रकारचे ऋषीमुनी आहेत. अशा काही तिकडं युपीकडे गोष्टी, हिमालयातल्या गोष्टी ऐकायला मिळतात ना. एक महात्मा म्हणे समाधीला लावून बसलेला होता. शिष्याने त्याला जागं केलं. बोले क्यों जगाया? त्याने सांगितलं महाराज मेळा आहे, कुंभमेळा म्हणून तुम्हाला जागं केलंय. बोले अभी समय कौन सा चल रहा है? समय? बोले कलयुग चल रहा है. कलयुग चल रहा है. तो बोले प्रभु रामचंद्र जी जो वनवास में गए थे वो वापिस आए कि नहीं अभी तक? काय ऐकताय तुम्ही? हा महात्मा समाधीला कधी बसला होता? प्रभु रामचंद्र वनवासाला गेले आणि हा महात्मा समाधीला बसला. कळलं का तुम्हाला? हो. त्या शिष्याने त्यांना महाराज प्रभु रामचंद्र वनवासातून आले बरं का, अयोध्येवर 11,000 वर्ष राज्य केलं. त्रेतायुग संपलं, मग द्वापर युगाची 8,64,000 वर्ष झाले. नंतर मग कृष्ण भगवंताचा अवतार झाला, ते निधामाला गेले. त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगाला सुरुवात होऊन धर्मशक संपला, विक्रमशक संपला आणि आता शालिवाहन शक चाललाय आणि आता कुंभमेळा आहे. अरे बापरे, समय झाला काय? आता इतके काळ जगणारे जे महात्मे आहेत, काळाचा त्यांच्याशी काही संबंध नाही. मी विनोदाने सांगत असतो, का बरं नाहीये? त्यांनी काळावर विजय मिळवलेला आहे. असं काय कारण आहे की काळ त्यांना नेत नाही? आणि ते ज्या कारणाने काळ त्यांना नेत नाही बरं का, ती युक्ती मी तुम्हाला पण सांगतोय. अहो जमलं तर मला तरी काय घेणं देणं ते. आता विचार करायला आपण बसलोय ना. कबीर महाराज म्हणतात तुमच्यापासून सुद्धा काळ आपोआप निघून जाईल. नुसता जाईल नाही, झक मारून जाईल. कसा जाईल? झक मारून. आता ऐका, कबीर महाराज म्हणतात प्याला पिओ हरिनाम का. कोणता प्याला? हरिनाम का. प्याला पिओ हरिनाम का, आखिया करो लाल, भजन करो भगवान का, झक मारेगा का. ऐक ना. कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी, कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी, नित्य संचालित हरि भक्त दासी, नित्य संचालित हरि भक्त दासी, कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी, कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी, म्हणून तर त्या काळाचं इथं काही चालत नाही. हे पंढरीहूनी सोपे, जनाचे हरावया पापे, कलिकाल गोपनिया गोपे, नसले मनसा उदासी, कलिकाल गोपनिया गोपे, नसले मनसा उदासी. पंढरीहूनी सोपे, जनाचे हरावया पापे, कलिकाल गोपनिया गोपे, ऋषी मुनींच्या समाधीवर काळाचं काही चालत नाही. आपण 8वा अध्याय वाचा ना भगवद्गीतेचा. कारण सरळ वर्णन केले माऊलीने योग्याबद्दल बरं का. योग्यांचा सखा आहे ना, मग योग्याबद्दल 8वा अध्याय स्वतंत्र आहे. बरेच श्लोक आहे. ठिकाण कसं असलं पाहिजे, कशी समाधी लागली पाहिजे. भगवंत म्हणतात अर्जुना, योगिया जो म्हणजे तो देवांचाही देव जाण्याची, असं वर्णन आहे त्या योग्याचं. पण हे करत असताना काळाचं का चालत नाही त्याचं कारण माऊलीने असं सांगितलं. काळाचे जे घटक आहे, घटक ते योग्याने संपवलेले.
काळ खाणार म्हणजे कशाला खाणार? रक्त मासणार ते त्याने संपून टाकले आधीच. काय म्हटलंय? देखे देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे, जेथ आप आणि पृथ्वीचे भाग नाही. म्हणजे पाण्याचा आणि पृथ्वीचा भागच राहिला नाही. कुंडलीने जागृत केली, सगळं संपून टाकलं. मग काळ घेऊन जाणार म्हणजे काय नेणार? काळ म्हणतो बाबा तुम्ही किती दिवस राहा. म्हणून तिथं काळाचं काही चालत नाही. अशा प्रकारचे योगी एका समाधीचं वर्णन ऐकून स्वतः समाधी घेणारे, बरोबर आहे, त्यांना जेव्हा कळालं समाधी हो कलियुगात हो कोण आळंदीला कोण घेत आहे, योग्यांना कळालं बरं का. आणि अशा प्रकारचे योगी त्यांना काही फोन करावा लागत नाही. अवस्थेचा अवस्थेशी संबंध येतो. एका योग्याची अवस्था दुसऱ्या योग्याला समजून सांगण्याकरता शब्दांनी सांगायची गरज, अंतर देश काळ वस्तू हा विषय तिथं राहत नाही. त्यामुळे हिमालयातल्या योग्यांना सुद्धा कळालं की एक ज्ञानोबासारखे संत आहे आणि ते आळंदीला समाधी घेत आहेत. आणि म्हणून ते सुद्धा हिमालयातून निघाले. हो, आणि किती आज कोसावर यात्रा होती, मुंगीला शरीराला जागा नाही आणि एवढ्या गर्दीमधून हो ते भेटायला आले. जाती ऋषीश्वर भेटावया, जाती ऋषीश्वर भेटावया, जाती ऋषीश्वर भेटावया. योगियांचा सखा कोठे योगियांचा सखा कोठे योगियांचा सखा कोठे जाती ऋषीश्वर भेटावया, जाती ऋषीश्वर भेटावया. आता योग्याने योगी पाहिला, बरोबर आहे, तिथं काय बनवा बनवी चालत नाही. योग्याने योगी पाहिला, भक्ताचा महिमा भक्ताशी. मग असं आपण का म्हणू नये योग्याचा महिमा योगीची जाणती. योग्यांना योगी कळतो. डोळे झाकून बसणं म्हणजे योग नाही, असं आसन लावता येणं म्हणजे योग नाही. खरोखर हा योगी समाधी घेणार आहे का? कारण अचंबा ना. का अचंबा? अहो युगाच्या युग जगणारे योगी तरी जगण्याचा मोह संपत नाही. आणि 21व्या वर्षी जर समाधी घेत असेल तर सगळ्यांना धक्का का बसणार नाही? सगळ्यांना धक्का बसला म्हणजे इतक्या कमी वयामध्ये समाधी, इतक्या कमी वयामध्ये. अहो सापेक्ष जर विचार केला तर चांगदेव महाराजांना काळाला परत करता येत होतं, पण ते काळाला परत करत होते. परत समाधी उत्थान पावले की परत नवीन प्रपंच म्हणजे नवीन जागा, नवीन शिष्य, नवीन नाम. चांगदेवाचे नाव आहे एवढे सगळे, अनेक प्रकारची सांगा नाव आहे त्याचे वेगळे वेगळे. मग चांगदेव महाराज काळाला परत करून पुन्हा नवीन नाम धारण करून या मृत्यूलोकात राहत होते. 2 वाक्य तुम्हाला ऐकावं लागतील या बाबतीमध्ये. चांगदेव महाराज आणि ज्ञानोबाराय हे सापेक्ष वळण या प्रकारचं आहे. जर ज्ञानोबाराय नसते तर चांगदेव महाराजांचं काय, आणि जर चांगदेव महाराज नसते तर ज्ञानोबारायांचं काय? दोन्ही ऐकून या. चांगदेव महाराज नसते तर आपल्याला माऊली कळाले नसते, आणि ज्ञानोबाराय जर नसते तर चांगदेव महाराज अजून असते. अजून असते का म्हणायचं? अहो त्यांना मुक्त कोण करणार? बरोबर आहे. चांगदेव महाराज बद्ध होते का? बद्धाला तुम्ही ज्ञान, बरं अज्ञानी माणसाला तुम्ही ज्ञान द्याल, बद्धाला मुक्त करणार. चांगदेव बद्ध होते का? अज्ञानी होते का? उद्धार करायचं म्हणजे काय करायचं? ज्यांना काळाला परत करता येतं, स्वर्गातला ध्वनी ऐकतो, मुंगीच्या मनातलं ओळखतो, पाण्यावरून चालतो, दुसऱ्याच्या देहामध्ये प्रवेश करतो, दुसऱ्याच्या मनातलं ओळखतो, या सगळ्या 14 विद्या 64 कला ज्याला प्राप्त आहे त्याला मुक्त करायचं म्हणजे काय? म्हणजे ज्ञानोबा व्यतिरिक्त चांगदेवाला कोणी मुक्त केलं नसतं. म्हणून चांगदेव महाराज अजून असते म्हणत काय चुकीचं आहे? विठाला नरसिंह सरस्वतीने ज्ञानोबाचं वर्णन केलंय. काय म्हटलंय? क्षराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य बृहद्व्याघ्रशायी महान सांग देवा निरीक्षाग्र पुड्या गतम भीत गर्वः समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. निरीक्षाग्र निरीक्षण केलं. चिराभ्यास संयोग काय सांगतो महाराज?
पण अशाही चांगदेव महाराजांनी ज्या वेळेला ज्ञानोबाला भेटायचं ठरवलं, योग्यांना योगी कळाला, चांगदेवाला पण कळालं आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहे, आणि चांगदेव येतात तर ज्ञानोबाला पण कळालं आपण सामोरं जायला पाहिजे. हो, तर ते जर वाघावर आहे तर आपण चालविली जड भिंती खाली सांगाया मोक्ष मागाचा सांगते ज्ञानोबा चालविली जड भिंती खाली सांगाया मोक्ष मागाचा सांगते ज्ञानोबा चालविली जड भिंती खाली सांगाया मोक्ष मागाचा सांगते ज्ञानोबा चालविली जड भिंती सांगाया मोक्ष मागाचा सांगते ज्ञानोबा मार्गी ही चाल घ्यायचं काही कारण नव्हतं, पण अशीच भिंत चालली असेल, चालविली जड भिंती हारलंय सांग घ्यायचा आपण प्रयत्न केला बरं का, अशीच भिंत चालली असेल. खरं म्हणजे एक योगी एका योगीला सामोरा येतो बरं का. याच्यामध्ये काय क्रियेने क्रियेला उत्तर, बरोबर ना. तो जर वाघावर येतो तर आपण कशावर जावं, भिंतीवर. उत्तर काय, उत्तर हे आहे की अरे चांगदेवा तू सजीवावर सत्ता गाजवतोय, आम्ही निर्जीवावर सत्ता गाजवतोय, बरोबर. तू सजीव वाघावर बसून येतोय तर आम्ही निर्जीवावर सत्ता गाजवतोय. हो, अरे चांगदेवा तू जीवावर सत्ता गाजवतो. आता वाघ म्हणजे एक जीव आहे, त्या वाघाच्या मध्ये जीव आहे हे तुला मान्य आहे. हो, पण ही जड भिंती हिच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. बघा फरक काय. आजच्या अभंगा शेवटी काय आहे, भली केली बुद्धी, बरोबर ना. तुम्हाला ही 4 वाक्य तुम्हाला सांगतो. वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणतात, म्हणजे देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. किती झाले, 4. देहबुद्धी म्हणजे स्वतःला देह समजणं, याच्या पलीकडे जाऊन जीवबुद्धी म्हणजे देहात राहून अनेक प्रकारचे यज्ञ करून स्वर्गाला जाऊन जीवाची मुंबई करणं म्हणजे स्वर्गात जाऊन, त्याला जीवबुद्धी. इंद्रादिक हे जीवबुद्धी. आपण देहबुद्धी, इंद्रादिक जीवबुद्धी, आता आत्मबुद्धी. योगी म्हणजे आत्मबुद्धी, तो आत्मानंद बघतो. आपले माधव महाराज मगर आपण सर्वांनी पाहिले असणार. ते कोटी सांगायचे, लुच्चा, बच्चा, कच्चा, अच्छा आणि सच्चा. किती झाले, 4, 5. ते वेगळ्या कारणाने सांगायचे, म्हणजे घेणाऱ्या देणाऱ्याबद्दल. मी ते कारण नाही सांगत, मी दुसरं कारण सांगतो. या जगामध्ये चारवाक लुच्चा, याज्ञिक बच्चा, कापडी कच्चा, योगी अच्छा आणि संत सच्चा. संत म्हणजे आता चारवाक लुच्चा का, ल्यावे खावे बरवे असावे बरं. याज्ञिक स्वर्गाला जाताना बच्चा का, अरे बच्चा तू जरी यज्ञ करून स्वर्गाला गेला पण ते पण भोगणं ईश्वरच आहे, केव्हा तरी तुला खाली यावा बच्चा. आता कच्चा, जो तीर्थयात्रा श्रवण वगैरे सोडून नुसता भटकत फिरतो, गया, मथुरा, काशी, प्रयाग, हे भटकणं जे ना, या भटकण्याला काय म्हटलंय, कच्चा, बरोबर ना. याला काय म्हणायचं, कच्चा. आता अच्छा कोण, योगी. योगी अच्छा. अच्छा का, अरे अच्छा आहे पण सच्चा नाहीये. अच्छा आहे पण, अच्छा म्हणजे काय, तो भटकत नाही, तो यज्ञ करत नाही, तो धान्य जाळत नाही, बरोबर आहे. हो, तो बाकीचं काहीच करत नाही, आपल्या आपल्या आनंदामध्ये राहतो, समाधी लावतो, आत्मानंद भोगतो, म्हणून अच्छा. पण अच्छा आहे पण सच्चा नाही. का सच्चा नाही, आपला आनंद तो लोकांना देत नाही म्हणून सच्चा नाही, आणि सत्ता आपला आनंद लोकांना देतात म्हणून सच्चा. संत
श्रीमंत म्हणजे या जगातलं अंतिम सत्य. बरं का, अंतिम सत्य का म्हणायचं माहिती का? बघा, जर आपण मी 6-7 वर्ग तुम्हाला सांगतो. 7 वर्ग ते असे: गरीब कष्ट करतो, श्रीमंत त्याचं शोषण करतो, चोर दोघांच्या घरात चोरी करतो, डॉक्टर तिघांकडून बिल वसूल करतो, वकील चौघांना गुमराह करतो, नेता 5 जणांवर राज्य करतो, स्मशानवाला 6 जणांना जाळतो आणि संत 7 जणांना मुक्ती देतात. काय बाकी राहिलं संतांसाठी? शेवटी मुक्ती द्यायला संतांचे ना. विठाला विठाला क्रियेने क्रियेला उत्तर. ते वाघावर बसून आले तर हे भिंतीवर बसून. पण उत्तर देताना संतांनी आपल्याला काय शिकवलं? जिथल्या तिथं, जशास तसं आणि ज्याचं त्याला. ज्याचं चांगदेवाचं चांगदेवाला, जशास तसं. तो वाघावर तर आपण भिंतीवर, जशास तसं. आणि जेव्हाचे तिथंच. वेळ निघून गेली मला असं म्हणायचं होतं, चुप बस आता. वेळ निघून गेल्यानंतर म्हणायचं होतं नाही, अजिबात नाही. आता थोडंसं बाहेरच्या विषयात जाऊन तुम्हाला सांगतो. उत्तर देताना कसं उत्तर द्यायला पाहिजे असं आहे. संसदेतला एक भाग आहे. संसदेमध्ये एकदा अटलजी एक नरेंद्र मोदीच्या आधीच्या काळातले एक फार थोर संत म्हणजे राजकर्ते होऊन गेले. आता ते कवी होते. त्यांना विरोध करता करता सोनिया गांधी असं म्हटली. काय म्हटली? कविता लिखने से देश चलता है क्या, असं ते म्हटली. मग उत्तर द्यायला पाहिजे ना तिथंच. तर अटलजीने काय उत्तर दिलं? अगर कविता लिखने से देश नहीं चलता है तो क्या दूसरों ने भाषण लिखकर दिए हुए पढ़ के सुनाने से देश चलता है क्या? उत्तर तिथल्या तिथं. सावरकरांना इंडिया टुडे मध्ये लंडनला विचारलं होतं, तुमने बोले आपने शेक्सपियर देखा है क्या? शेक्सपियर म्हणजे इंग्रजी कवी. सावरकरांना विचारलं, तुम्हाला तुम्ही शेक्सपियर पाहिला का? सावरकरांनी काय उत्तर दिलं? हो, त्या शेक्सपियरला जाऊन सांगा तुम्ही सावरकर पाहिला का. उत्तर तिथंच दिलं पाहिजे. हो, पण वेळ लागून गेल्यानंतर काय उपयोग नाही. माऊलींनी तिथंच उत्तर दिलं, बरोबर ना. एरवी ज्ञानोबरायला चमत्कार करायची इच्छा, ती चमत्कार नेणती काही टाळाटोळा. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, भिंत माऊलीने चालवलीच नाही, ज्ञानियाची भिंत अंगी होडी. चमत्कार. उत्तर तिथल्या तिथं. 2 योगी. एक योगी बरोबर आहे, वाघावर बसून येणारा. दुसरे पण दोघांमध्ये फरक काय मला एवढं सांगायचं. देहवादी 4 वाघ म्हणजे जीवबुद्धी, आपलं देहबुद्धी. दुसरा जो आहे जीवबुद्धी इंद्रादी. आता आत्मबुद्धी बद्दल बोलायचंय. सांगदेवाजवळ आत्मबुद्धी आहे पण ब्रह्मबुद्धी नाही. कोणती बुद्धी आहे? आत्मबुद्धी. हो, आणि आत्मबुद्धी असल्यामुळे आत्मा अजरामर आहे. तो किती दिवस राहिला असताना, किती दिवस राहिला असता, काळाचं तिथं काही चालत नाही, तो राहिला असता. हो, पण सांगदेवाला हे समजून सांगायचं होतं. बघा, जीवबुद्धीने देहबुद्धी जाते, आत्मबुद्धीने जीवबुद्धी जाते, ब्रह्मबुद्धीने आत्मबुद्धी जाते आणि ब्रह्मबुद्धी अजरामर राहते. संत कधी पण म्हणतात ब्रह्मी ब्रह्मरस ठसावला सेवू सदा, है ना. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता ब्रह्मी ब्रह्म मध्ये ब्रह्मी ही सप्तमी आहे, बरोबर आहे ना. ब्रह्मी काय आहे? सप्तमी. आणि ब्रह्म ही प्रथम आहे. आपण जिथं आहोत, हो, म्हणजे समाधी लावायची गरज का नाही? तर कणाकणात परमात्मा आहे, सर्वत्र ब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. आणि असं ओतप्रोत ब्रह्म भरलेलं असताना लपायचं कोणाच्या पाठीमाग आणि का लपायचं? विठाला विठाला तुकाराम महाराज ज्ञानोबा या जगतामध्ये वावरत असताना तुकाराम महाराज सरळ सांगतात, हो, लपण्याकरता ठिकाणच नाहीये. सांगदेव काळा पुढे लपत होते, बरोबर आहे ना. हो, लपंडाव. पण तुकाराम महाराज म्हणतात या जगतामध्ये असा ब्रह्म नावाचा प्रकाश आहे, कणाकणात परमात्मा भरून उरलेला आहे की लपण्याकरता कुठेही ठिकाण लपो जाता ठाव नाही. लपो जाता ठाव नाही. लपो जाता प्रगट पाहे पसारा, प्रगट पाहे पसारा, प्रगट पाहे पसारा.
कशाच्या आड लपायचं? बरोबर आहे ना? ज्याच्या आड लपायचंय है ना. आता आपण पिंपळण्याला जायचं का महाराज? देव प्रगट लपला आणि आड आपण बैसला. पिंपळण्याला तिथला आपण देव प्रगट लपला, आड आपण बैसला. मग देवच प्रगट लपलेला आहे. आपण कशाच्या आड लपायचं? लपण्याकरता अज्ञान पाहिजे कुठंतरी, लपण्याकरता अविद्या पाहिजे, लपण्याकरता जग नावाची वस्तू कुठंतरी पाहिजे. तर लपायचं कशाच्या आड? म्हणून असे मी 5 वर्ग तुम्हाला आणखी वेगळे सांगतो बरं का. जगाशिवाय राहू शकत नाही त्याला म्हणतात बद्ध. तुम्ही आपण सगळे जगाशिवाय राहू शकत नाही त्याला म्हणतात बद्ध. आता जगामध्ये अडकत नाही, जगामध्ये अडकत नाही त्याला म्हणतात मुक्त. त्यागी जगात अडकत नाही, जगाशिवाय राहू शकत नाही तो बद्ध, जगामध्ये अडकत नाही तो त्यागी. हो, आता जगामध्ये थांबत नाही तो योगी. जगामध्ये म्हणजे काय करतो? समाधी लावून घेतो. आणि तर समाधी म्हणजे फक्त माऊलीचीच नाहीये, घोड्यावर समाधी लागली. माहिती तुम्हाला कशावर समाधी लागली? युद्धात समाधी लागली. बरोबर आहे? हो, रथात समाधी लागली. किती वर्णन करायचं आपल्याला? घोड्यावर मुकुंदरा स्वामी जयपाल राजा, गोष्ट ऐकून आहे ना, जयपाल राजाला घोड्या सगट समाधी लागली होती ना. आता हे माझ्यापेक्षा माऊली खूप सुंदर सांगते. रेडा घोडा देडा आहे ना, माऊली सांगते. घोड्यावर मुकुंदरा स्वामीने मस्तकावर हात ठेवला ना, घोड्याला पण समाधी, राजाला पण समाधी. हा समाधीचा देश आहे. या देशामध्ये कुठं कुणाला समाधी लागल काही? अहो शेकता समाधी. थंडी पडलेली, रामकृष्ण परमहंस शेकत बसलेले आणि शेकता ध्यान लागून भजन करणाऱ्या माणसाची कधी समाधी लागल काय सांगतात? गेले अंतर्मुख झाले. हा शेकुटीमध्ये पडला. आता एक हात शेकुटीमध्ये पडला आणि एक हात इकडे असा होता. ते शिष्य पटकन धावत आले. त्यांना माहिती होतं यांची समाधी परत उत्थान जर करायची असली तर काय करावं लागतं. तुम्ही काय कराल बरं? तुमच्यातल्या एखाद्या महात्म्याला समाधी लागली काय करणार? त्याच्यावर तुम्ही तेल टाकणार का हलवणार का उठवणार? काय करणार? शिष्य पण चांगले पाहिजे ना, समाधी त्यांना कळाली पाहिजे. आपल्या गुरुला समाधी लागते तर त्या शिष्याला माहिती होतं रामकृष्ण परमहंसांना समाधी लागली तर एक हात त्यांचा शेकुटीमध्ये पडला, अलग लक्षात. आणि दुसरा जो हात होता ना, त्या शिष्याने काय केलं? पटकन त्या हातावर रुपया ठेवला. काय ठेवला? रुपया ठेवला. परिणाम काय झाला? रुपया ठेवल्याबरोबर जसा रुपयाचा हाताचा स्पर्श झाला तसे रामकृष्ण मध्ये भाजलो. कधी भाजलो? शेकुटीमध्ये हात पडला तेव्हा भाजलो का रुपया हातात पडल्यावर भाजलो? काय गंमत आहे समाधीची. समाधीला अग्नी वैरी नाहीये. कोण वैरी आहे? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. सोये जनार्दन तेच झाले, सोये जनार्दन तेच झाले. शेकता समाधी, घोड्यावर बसून समाधी है ना. अशा समाधीचा देश आहे. आणि अशा समाधीच्या देशामध्ये आपण चांगदेव महाराज समाधीचा विचार तर केलाच पाहिजे, माऊली समाधी विचार केलाच पाहिजे. आपण इथं आलो समाधीचं दर्शन घेतो, पण दोघांच्या समाधीमध्ये काय फरक आहे? चांगदेव कुठंतरी लपत होते. लपणं म्हणजे काय? थोडं तरी आरोग्याचं लक्षण दिसतं. आरोग्याचं लक्षण मला सांगा. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. योग्य काय तुम्ही ठरवा. बघा, पोलीस यावे चोराने लपावं आणि पोलीस गेले की चोराने हाय गेले तर परत प्रगट. हा एक भाग. दुसरा भाग, पोलीस यावे आणि चोराने म्हणू मी चोर नाहीये, गुन्हा सिद्ध करून दाखव तर माझी चोरी सिद्ध करून दाखव. पोलिसांनी माफी मागावी. म्हणजे हा जो वर्ग आहे काळाने यावं आणि योग्याने लपून बसावं. हे योग्य काळाने यावं आणि काळाच्या माथ्यावर पाय देऊन जगून दाखवावं. हे श्रेष्ठ सांगा. आता मला वाटतं हे श्रेष्ठ. आम्ही माथा दिला. दोघांमध्ये फरक एकच आहे. चांगदेव काळाच्या आड लपत होते आणि ज्ञानोबा काळाला विजय मिळवत होते. हा संतांमध्ये दोघांमध्ये फरक आहे. तर जीवबुद्धी, देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी इथं चांगदेव आहे आणि ब्रह्मबुद्धी इथं ज्ञानोबा आहे. विठाला 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 विठाला
गुरुजींचे असे पण वाक्य आहे, अनात्म्याच्या ठाई आत्मबुद्धी याला म्हणतात बद्ध, आत्म्याच्या ठाई आत्मबुद्धी याला म्हणतात योगी लग्न लक्षामध्ये, आणि अनात्म्याच्या ठाई आत्मबुद्धी याला म्हणतात ज्ञानोबा आहे, याला म्हणतात संत. हे अनात्म आहे, हे आत्म्या व्यतिरिक्त सगळं काय अनात्म आहे, आणि त्याच्या ठिकाणी जर आत्मबुद्धी ठेवली तर योग्य नाही. म्हणून ज्ञानोबरायमध्ये आणि चांगदेवमध्ये हा फरक होता. आले लोटांगणी चांगदेव का आले, उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणवणी, आणि आले लोटांगणी चांगदेव. त्या दोघांच्या येण्यामध्ये जाण्यामध्ये हा फरक आहे. अशा प्रकारचे ज्ञानोबराय जगात ते सर्वात मोठे योगी, आणि म्हणून योगी असल्यामुळे योग्यांना आश्चर्य वाटलं, म्हणून जगात ते योगी त्या ठिकाणी आलेले पाहण्याकरता. खरं म्हणजे आपण पण समाधीचा विचार करताना थोडा तरी आपण आता जे जगतोय याच्या सापेक्ष समाधी कशी असेल असा विचार करायला काय हरकत नाही ना. आपल्याला काही समाधी लागणार नाही, बरोबर मावळे, पण समाधीचा विचार करायला काय हरकत नाही ना, बरोबर आहे ना. करायचा का विचार, हात मोकळे करा जरा. विठ्ठल बघा, आता आपण ज्या अवस्थेत आहे त्याला म्हणतात जागृती. जेवण खाऊन करून ज्या वेळेला आपण झोपू त्याला म्हणतात सुषुप्ती, बरोबर आहे. आणि सुषुप्तीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला कुठल्या तरी जागृतीचे स्वप्न पडेल त्याला म्हणायचं स्वप्न. 3 अवस्थेत आपण भोगतोच आहे, फक्त 4थ्या अवस्थेचा विचार करायचा आहे. गुरुजी असं म्हणायचे, जागृतीचा विचार करा, सुषुप्तीचा विचार करा, स्वप्नाचा विचार करा, आणि मग समाधीचा विचार करा. बघा, आता असते ती जागृती, आता आपण कसे जागृती, असते ती जागृती, येते ती सुषुप्ती, येते हे तिला यायची तेव्हा हो, जर यायची ठरली तर कीर्तनात पण येते, नाही म्हणत तर अंथरुणावर सुद्धा तिला म्हणायचं येते ती सुषुप्ती. आता पडते ते स्वप्न, पडते ते स्वप्न, आणि लागते ती परत झोपणं का म्हणून समाधी, लागते ती 4 गोष्टी तुम्ही ऐकल्या. आता आपल्याला 4चा स्वतंत्र वेगळा वेगळा विचार करायचा. जागृती, हो जागृतीचा पण विचार करा ना. हो, कुठेही वेदांताकडे न जाता फक्त आपल्या आपल्या 3 अवस्थेचा विचार केला ना तर हा फार मोठा परमार्थ आहे. पण आपण विचारत नाही, उठला की चालला, पण मी जागा का आहे, मला झोप कशी लागते, मला स्वप्न कसं पडतं, त्यावेळेला मी कुठे असतो. 4 गोष्टी ऐका, त्यानंतर सांगतो, या आधी ऐका बरं का. उदास दशेत दृश्य आहे पण द्रष्टा नाही, उदास दशेमध्ये दृश्य आहे पण द्रष्टा नाही. समाधीमध्ये आत्मा आहे पण अविद्या नाही. सुषुप्तीमध्ये अविद्या आहे पण तैजस नाही, आणि स्वप्नामध्ये तैजस आहे पण स्थूल नाही. एक आहे एक नाही. उदास दशेमध्ये दृश्य आहे पण द्रष्टा नाही. उदास, समोर माणूस आहे पण तो उदास आहे, मला काही दिसत नाही. तुकोबाराजे जे आंधळा म्हणतात ना, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिशे. आता जन न दिशे म्हणजे नाही म्हणून दिसत नाही का, हे उदास झाले म्हणून दिसत नाही. वस्तू जागेवरच आहे, फक्त हे उदास झाले. आणि शास्त्रामध्ये वस्तू असून न दिसण्याची 8 कारण आहेत. अति दूरात, अति सामिप्यात, अति सौक्ष्म्यात है ना, पराजितात, इंद्रिय व्याघात, अशा प्रकारे वस्तू असून दिसत नाही. तिकडे जायचं नाही आपल्याला. हो, मला एवढं सांगायचंय हो की योगी म्हणजे काय हे समजून घेताना आणि समाधी म्हणजे काय हे समजून घेताना आपण आपल्या आपल्या अवस्थेचा विचार करताना पहिले हा विचार करून घ्या. हो, उदास अवस्थेमध्ये दृश्य आहे पण द्रष्टा नाही, समाधीमध्ये आत्मा आहे पण अविद्या नाही. समाधीमध्ये काय नाही, अविद्या नाही, बरोबर आहे. हो, आता त्यानंतर स्वप्नामध्ये अलग लक्षात, सुषुप्तीमध्ये अविद्या आहे, तैजस नाही. ही सुषुप्ती आहे ना, म्हणजे झोप आपल्याला लागते. या अवस्थेचा आपण खूप विचार केला पाहिजे. गुरुजी असं म्हणायचे, जागृतीचा विचार केला तर ईश्वराचा कार्य कळतं, सुषुप्तीचा विचार केला तर ब्रह्म कळतं, आणि स्वप्नाचा विचार केला तर माया कळतं. कमाल आहे ना. माया, तुमच्या स्वप्नाचा विचार करा तुम्हाला माया कळेल, तुमच्या निद्रेचा विचार करा तुम्हाला ब्रह्म कळेल. हे तर फारच मोठं आश्चर्य आहे. जवळच आहे महाराज.
पण आपण ते शोधत नाही. तुम्ही का झोपतात, निद्रेमध्ये तुम्ही कुठे असता, काही जर थोडा विचार केला ना हो तर माऊली म्हणतात तुम्हाला जी निद्रा लागते ना, जेवढ्या काळामध्ये तुम्हाला 4 तास 5 तास झोप लागते ना हो, ती पण एक ब्रह्म अवस्था आहे. कारण का, ती निर्विकार आहे ना. झोपेमध्ये उर्वशी असली काय आणि साप असला काय, उर्वशी बद्दल काम नाही आणि सापाबद्दल भीती नाही. निद्रिताची आणि अंगेसी आणि साप तैशी उर्वशी, अशी अवस्था आहे ती. मग निद्रा म्हणजे काय, निद्रा म्हणजे माऊली म्हणतात जर जाग आली नाही आणि स्वप्न पडलं नाही तर ती ब्रह्म अवस्था आहे. साचची गा पडती विरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. माझ्यावर एक प्रसंग आला होता. पितांबरीचे मालक तुम्हाला माहिती असतील, वामन प्रभू देसाई, जागतिक उद्योगपती. पण तुम्हाला हे पण सांगतो, आम्ही दोघं रिक्षा चालवतो. पितांबरीचे मालक वामन प्रभू देसाई आणि मी काय, आता मुख्यमंत्री, आता ते नंतरची गोष्ट आहे. माझ्यानंतर ते रिक्षावाले झाले, एकनाथ शिंदे साहेब, तो नंतरचा काळ आहे. पण आधी वामन प्रभू देसाई आणि आम्ही दोघं जरी, तर ते जेव्हा वारले, त्यांचा मुलगा आता त्या गादीवर आहे, रवींद्र देसाई. त्यानंतर महाराज आमच्या वडिलांचे तुमचे खूप चांगले संबंध होते, आमच्या वडिलांच्या दशकऱ्याला तुम्ही प्रवचन करा. मी गेलो घरी. आता सगळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, अति टॉप लेवलचे माणसं, तिथे एक मला 20 मिनिटं बोलायचं होतं. मग मी ही ओळी निवडली. साचची गा पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तव ब्रह्मभाव तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येतं. खरंच आहे महाराज, जाग जर आली नाही आणि स्वप्न तर पडलं नाही तर ती कोणती अवस्था आहे, ब्रह्म अवस्था. पण ती ब्रह्म अवस्था एक तर जाग येते म्हणून नष्ट होते, स्वप्न तरी पडतं म्हणून नष्ट होते. पण हे दोघं जर न आलं तर ती काय, ब्रह्म अवस्था. बरं सांगितलं महाराज, आता आम्ही झोपच घेऊ. तसं नाही. पण 3 ब्रह्म, अज्ञात ब्रह्म, ज्ञात ब्रह्म आणि केवळ ब्रह्म. किती, पहिलं निद्रेमध्ये जे आहे ते अज्ञात ब्रह्म, कारण अज्ञान आहे तिथं, अज्ञात ब्रह्म. बरं, जीवनमुक्त ज्ञात ब्रह्म. जीवनमुक्त म्हणजे काय, ज्ञात ब्रह्म. आणि विदेहमुक्त म्हणजे केवळ ब्रह्म. हा प्रकारे माऊली ती अवस्था भोगत होते. कळलं का तुम्हाला, ते योगी वेगळे. आणि अशा योग्याच्या ठिकाणी जे काही पाहिलं, योग्यांनी योगी पाहिला, निरीक्षण करून पाहिलं, काय दिसलं, शून्याच्या पोटामध्ये निरंजन गुफा दिसली. अभंगाच्या 3ऱ्या शब्दात, शून्याची या पोटी निरंजन गुफा, निरंजन गुफा, शून्याची या पोटी निरंजन गुफा, निरंजन गुफा, शून्याची या पोटी निरंजन गुफा, निरंजन गुफा, शून्याची या पोटी निरंजन गुफा, निरंजन गुफा. ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला, सिद्ध केला, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला, सिद्ध केला, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला, सिद्ध केला. कोठे ज्ञानेश्वर, योगी ज्ञानेश्वर, कोठे ज्ञानेश्वर, आता आपण आलो शून्यापर्यंत. सुरुवातीलाच विषय मांडला होता, पण तो शून्यापर्यंत जाताच येत नाही लवकर. शून्यापर्यंत आता आपण 10-12 शून्य काढून, आता आहे की नाही, तुकोबारायचं शून्य, निळोबारायचं शून्य, जनाबाईचं शून्य, एकनाथ महाराजांचं शून्य, ज्ञानोबारायचं शून्य, कबीर महाराजांचं शून्य, बुद्धांचं शून्य, योग्यांचं शून्य आहे ना. तुकोबाराय शून्य काय, तुकोबाराय म्हणतात हो, आम्ही ज्या परमात्म्याला काय म्हणतो, देव, मी भक्त तू देव. वेद पुरुष ज्याला नारायण म्हणतात, आलं का लक्षामध्ये हो, ते योग्यांचं ब्रह्मशून्य आहे. वेद पुरुष नारायण, वेद पुरुष नारायण, योगी ज्ञाने ब्रह्मशून्य, योगी ज्ञाने
तुकाराम महाराजांची शून्य भाषा इथं आहे. योगी यांचे ब्रह्म शून्य. आता मुक्ताबाई शून्याबद्दल काय म्हणते? ज्ञानोबा एक काळ मुक्ताबाईच एक प्रकारे कौतुक करायचं होतं म्हणावं की काय कोण जाणे ताटी लावून बसले है ना, ताटी लावून बसले. ज्ञानोबरायाला जगाचा राग यावा, ताटी लावावी, एकांतात बसावं, हे चरित्र तसं काही फारसं मनाला भावत नाही. पण त्या रूपाने मुक्ताबाईचा आवाज लोकांना कळावा, मुक्ताबाईचं ज्ञान समाजासमोर यावं म्हणून ज्ञानोबरायांनी काठी बंद केली असं आपण म्हणूया. हो, त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते असा काही योगी असतो का? असा कुठे योगी असतो का? जगाने त्रास दिला म्हणजे ताटी बंद करून घ्यायची? असा कुठे योगी असतो का? अरे विश्व जर वन्नी झालं तर आपण पाणी व्हायला पाहिजे. विश्वाने जर शब्दशस्त्राने क्लेश दिले हो तर आपण ते सहन करायला पाहिजे. माऊली तुम्ही असं करा ना, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपाट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मुक्ताबाईने एक शून्य सांगितलेलं आहे. माऊली बरोबर संवाद करता करता माऊली शून्य शून्य म्हणजे काय? शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे, वेद ओंकाराच्या नावे, वेद ओंकाराच्या साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे, शून्य साक्षीत्वे समजावे. आता ती पण योगीचीच भाषा आहे ना. माऊलीला मुक्ताबाई सांगतात उपदेश यामध्ये मुक्ताबाईचं शून्य पाहिलं, तुकाराम महाराज शून्य पाहिलं. हो, एवढे सगळे शून्य पाहता पाहता आपला किती वेळ होईल. कबीर महाराज शून्य सांगू. कबीर महाराज सांगदेव ज्याच्यामध्ये आहे ते शून्य आहे आणि ज्ञानोबराय ज्याच्यामध्ये आहे ते निर्शून्य आहे. शून्याच्या पलीकडे काय? निर्शून्य.
आणि गोपी पण हे सांगतात आमचा जो परमात्मा आहे हा कसा आहे, शून्य निर्शून्य ही पहिला आणि परत राहते. शून्याच्या पलीकडे निर्शून्य नो हे पुरुष ना नारी पण नव्हते. पुरुष ना नारी पण आमच्या ठाणेकरांना निळवराच्या गवळणी फार आवडतात बरं का. मुंबईकरांना फार आवडतात ही निळवराची गवळणी. पहा, अवश्य पहा. रामचंद्र महाराज नागपूरकर सांगायचे बरं का. कोण म्हणायचं? रामचंद्र महाराज नागपूरकर. आम्ही कीर्तन ऐकले त्यांचे. ते म्हणायचे विरहण्या पाहाव्या तर त्या माऊलींच्या. आता हे शब्द सदानंद गुरुजींचे आहे ना, की म्हणजे सर्व कीर्तनकाराचे एक एक शब्द येते. विरहण्या पाहाव्या तर ज्ञानोबरायच्या आणि गवळणी म्हणाव्या तर निळवरायच्या. हो, नव्हता काळा गोरा खुजाना स्वरूप सुंदर ना अंगाळा देख कैशी जीव शिव दयाची भावना पंच भौतिक ना नेने पंच प्राणाव हो रूप धरिले सगुण चांगले. काय गोड आहे. आणि एवढं गोड असून काय लोकांनी आणले पुढून झोक्यामध्ये खेळ ग मावशीच्या घरी. कुठून लोकांनी आणली हे गवळणी गाणी? अजिबात नाही. चांगलंच म्हणा, त्याचा परिणाम होईल आपला. शून्य निर्शून्य ही पहिलाडी परते. हे निळवरांचं शून्य आहे म्हणजे निर्शून्य. बरोबर आहे. होतं सांगायचं कबीर महाराज शून्य, पण त्यांनी काढलं निळवराचं शून्य. त्याला ते पण शून्यच आहे ना, सोडायचं कशाला. आता कबीर महाराज बरं का, कबीर महाराज असं म्हणतात जे निर्शून्य आहे ना बरं का, ते निर्शून्य हे आमचं मूळ ठिकाण आहे. शून्यामध्ये आम्ही फक्त टेम्परवरी थांबलेलो आहोत. तिथं योगी थांबलेला आहे, ते मुक्काम नाही तो. आणि मग नाव काय आता तुम्हाला सांगून टाकतो. द्या 12 प्रश्न आणि 12 उत्तर. किती प्रश्न? 12. ते तुम्हाला पाठ करायचे, कारण ते मांडून झाल्यानंतर तुम्हाला मी विचारणार आहे या प्रश्नाचं उत्तर काय. पहिले 4 प्रश्न घ्या. कहाँ से तुम आया बाबा, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारी मुद्रा बाबा, कौन तुम्हारा नाम. किती प्रश्न झाले? 4. म्हणजे आलास कुठून? पहिला प्रश्न. धाम कोणतं? दुसरा प्रश्न. नाव काय? तिसरा प्रश्न. आणि मुद्रा काय? चौथा प्रश्न. मांडून ठेवतो, परत तुम्हाला मी विचारणार आहे पहिला दुसरा तिसरा क्रम. आता पुढचे 4 प्रश्न घ्या. किनो दिया दंड कमंडल, किनो दिया धारी, किनो दिया भगवा विस्तर, किन किओ ब्रह्मचारी. परत 4 प्रश्न घ्या. दंड कमंडल कोणी दिलं? झारी कोणी दिली? भगवा वस्त्र कोणी दिलं? आणि तुम्हाला ब्रह्मचारी कोणी बनवलं? आणखी 4. 4 आणि 4 किती? 8. आता आणखी 4 घ्या. हो, क्रम लक्षात ठेवा. आता आणखी 4 घ्या. पीपल को है कितने पात, धरती गिने कितने हाथ, मेघ बरसे कितने धारा और गगन बीच में कितना तारा. काय सांगितलंय? पिंपळाला पानं किती, धरती किती हात, मेघाचे थेंब किती आणि गगनामध्ये तारे किती. 4 त्रिक 12 आहे ना. प्रश्न किती आहे? 12. आता 12 प्रश्नाची 12 उत्तर घ्या. पहिला प्रश्न काय? मी सांगणारच नाही तसं. कहाँ से तुम आया, असं ध्यानात ठेवावं लागतं. याला म्हणतो श्रोता. श्रोत्याच्या नावाने टाळी वाजवा बरं का. कहाँ से तुम, आता कहाँ से तुम आया बाबा, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारी मुद्रा बाबा, कौन तुम्हारा नाम. 4 प्रश्नाचे उत्तर पहिले घ्या. निर्शून्य से आया बाबा, शून्य हमारा धाम, मन हमारी मुद्रा बाबा, अलग हमारा नाम. 4 प्रश्नाचे 4 उत्तर. आता पुढची 4.
किनो दिया दंड GPS signal कमंडल lost. किनो दिया धारी किनो दिया भगवा विस्तर किन किंवा ब्रह्मचारी याचं उत्तर घ्या. हो, शिवने दिया दंड कमंडल, विष्णू दियो ब्रह्मा दियो धारी आणि विष्णू दियो भगवा विस्तर गुरुमुख हो ब्रह्मचारी. हे चार 8 प्रश्नाचे उत्तर आहे ना. आता शेवटचे 4 प्रश्न. पीपल को है कितने पात, धरती गिने कितने हाथ, मेघ बरसे कितने धारा और गगन मिच में कितना तारा. याचं उत्तर असे, पीपल को है 2 पात, धरती गिने 8 हात, मेघ बरसे एकही तारा और गगन मिच में 2 तारा, चंद्र आणि सूर्य. हे 12 प्रश्नांची 12 उत्तर. विठ्ठल कबीर महाराजांचं शून्य या प्रकारचे की ते म्हणतात निर्शून्य से आया. कुठून आले? आलो आम्ही निर्शून्य, थांबलो आम्ही शून्यात. बरं का, म्हणजे योगी जरी शून्यामध्ये थांबला असला तरी ते त्याचं पूर्ण जीवन नाही. खरं आहे निर्शून्य. माऊली जिथं बसलेत ना, हो, आता माऊली म्हणजे शून्याच्या पलीकडे. बरं का, शून्याच्या योगी शून्यामध्ये, पण माऊली शून्याच्या पलीकडे. म्हणजे काय? नामदेव म्हणतात जसे ज्ञानवरा समाधीला बसल्याबरोबर झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर. झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर. भीममुद्रा डोळा निरंजन, भीममुद्रा डोळा, भीममुद्रा डोळा निरंजन, भीममुद्रा डोळा, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर. झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर. आता त्या 4 बुद्धीप्रमाणे आपण गट लावले. देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. बरोबर आहे ना? हो. तर देहबुद्धी चार्वाकाजवळ आहे, जीवबुद्धी याज्ञिकाजवळ आहे, हो, आणि आत्मबुद्धी योग्याजवळ आहे. बरोबर आहे की नाही? आणि ब्रह्मबुद्धी माऊलींजवळ आहे. झाले ब्रह्मपूर्ण. संत हे ब्रह्मवादी आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले धीरजना. अशा प्रकारे शून्याच्या मध्ये निर्शून्य म्हणजे ब्रह्म है ना. शून्याच्या मध्ये हो, शून्याची आपोटी निरंजन गुफा, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध झाला. मग आता ज्ञानोबर आहे हो, अशाही अवस्थेमध्ये निद्रेमध्ये होते म्हणे. कोणती निद्रा? अभंगाच्या 4थ्या चरणात. उन्मनी निद्रा लागली से फार, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. बाहेर जगाकरता जी अवस्था आहे तिला म्हणायचं उन्मणी निद्रा. बरोबर आहे? आणि आतमध्ये स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. अशा प्रकारे बरोबर आहे अवस्था प्राप्त झालेली ज्ञानोबर आहे या जागेवर बसलेले. आणि नामदेवराय शेवटी म्हणतात, नामा म्हणे देवा भली केली बुद्धी, लागली समाधी ज्ञानोबाची. अतिशय सुंदर अभंग आहे, सुंदरच जागा आहे, सुंदरच श्रोते आहे ना का. दिवसही चांगला आहे, नियोजन खूप चांगलं आहे. आणि म्हणून मला हो या 3-4 दिवसातलं चिंतन या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आनंद वाटला. एकदा भगवंताचं भजन करूया. राहिलेल्या 5-10 मिनिटांमध्ये सेवा समाप्त. जय जय
आता एक 10 मिनिटात आपली सेवा संपणार आहे. मी भाग्यवान आहे, चांगल्या नेतृत्वात तुमचा परमार्थ चालू आहे. योजकच तत्र दुर्लभ आहे, योजकच तत्र दुर्लभ. आपण जे कोणी 50 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची वाटचाल पाहताय त्यांच्या एक लक्षात येईल, 1974 साली आपण ज्ञानोबारायचा जन्मशताब्दी सोहळा पाहिला. 1990 साली आपण ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीला 700 वर्ष झाले, तो पण सोहळा पाहिला. 1996 साली समाधीला 700 वर्ष झाले, तो पण सोहळा पाहिला. आता तुकाराम महाराजांच्या निर्याणाला 375 वर्ष होत आहेत, तो पण सोहळा आपण पाहतोय. देवाने आपल्याला इतक्या चांगल्या काळामध्ये जन्माला घातलंय की सगळे सोहळे आपण पाहतो. आणि आणखी एक सांगतो, हो, एकनाथ महाराजांच्या जलप्रयाणाला 425 वर्ष पूर्ण होत आहेत, ते पण 2024 वर्ष आता पुढं आलेलं आहे. एवढे सोहळे आपण सगळे पाहतो. माझं भाग्य आहे, 1974 साली मी 19 वर्षाचा होतो वयाने, आणि त्यावेळेला पक्वा शिकत होतो. 10-12 बोल झालेले होते. दिन दाग दाग दिन ताग ताग हा ज्ञानोबा तुकारामचा बोल झालेला होता. आणि दिंडी निघाली ठाण्यामध्ये, माझ्या गळ्यामध्ये पक्वा घातला आणि तेवढाच बोल येत होता मला फक्त. पण तो सोहळा मी पाहिला. त्या सोहळ्याला दुंडा महाराज, खंदारकर महाराज आणि काल्याचं कीर्तन होतं रामचंद्र महाराज नागपूरकरांचं. काय जबरदस्त व्यक्तिमत्व, दमदार शब्द. ते 2-3 वर्ष आल्यानंतर एका कीर्तनाला, त्यांच्या कीर्तनाला 15 मिनिटं लेट झालं कीर्तन, कारण अंकाचं प्रकाशन होतं. आम्ही प्रत्येक वर्षी एक अंक तयार करतो, त्याला नाव देतो, लेख मागवतो, म्हणजे पुस्तक छापतो सप्ताहामध्ये. आणि अंकाचं प्रकाशन होतं भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष शिवराज पाटील त्यांच्या हातून. ते 15 मिनिटं लेट झाले, कीर्तन 15 मिनिटं लेट झालं. तर महाराज काय म्हटले माहिती का, पोराच्या वाढदिवसामध्ये बापाचं श्राद्ध तुम्ही कराल म्हणे. त्यांनी हा नाही विचार केला की हे लोक परत आमंत्रण देतील की नाही म्हणून. काय महात्म्य होते हो, धन्य अशा लोकांना पाहिलं. तर 74 साली ज्ञानोबारायचा जन्मशताब्दी सोहळा झाला, त्यावेळेला रामचंद्र महाराज सारखे दिग्गज कीर्तनकार होते त्या काळामध्ये. 90 साली तर आम्ही कीर्तनकारच होतो, तो सोहळा आम्ही अनुभवला. 96 साली भरपूर 3 गोष्टी झाल्या, 3 सोहळ्यामध्ये 3 गोष्टी. एक, ज्ञानोबारायचा जन्मशताब्दी सोहळा झाला, गावागावात सप्ताह सुरू झाले है ना, गावागावात सप्ताह सुरू झाले. ज्ञानोबारायचा ज्ञानेश्वरीचा सोहळा झाला, त्याला घराघरात ज्ञानेश्वरी पोहोचली. आणि ज्ञानोबारायचा समाधी सोहळा झाला, त्यावेळेला मनामनात ज्ञानोबाराय पोहोचले. आता तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षाला आपण काय करतोय हा काळ अजून पुढं येणार आहे. ते नाशिक जिल्ह्यामध्ये भरवत फाट्यावर महाराज काहीतरी चमत्कार करून दाखवणार आहे, त्याचे तुम्ही आपण सगळे साक्षीदार. मला खूप बरं वाटलं, नाशिक जिल्हा भाग्यवान आहे ना. अहो, या निमित्ताने माऊलींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दिंडीच्या रूपाने, प्रदक्षिणेच्या रूपाने, सासवडला प्रदक्षिणा, माऊली पंढरपूरला, या सगळ्या प्रदक्षिणा करता करता हजारो भाविकांना बरोबर नेऊन जे पुण्य प्राप्त केलं, जी तपश्चर्या केली, ती सगळी तपश्चर्या त्यांच्या झोळीमधून ते नाशिककरांच्या झोळीमध्ये ओतणारे, याच्यापेक्षा आणखी भाग्य कोणतं येते. बरोबर आहे ना. हे नाशिककरांनी या वेळेचं, या कार्याचं सोनं करायला पाहिजे. 3 जिल्हे काय, 4 जिल्हे काय, अख्ख्या नाशिक जिल्ह्याने याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य झाला पाहिजे. अर्थात मी पण त्या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे, अलग लक्षात. मला आमंत्रणाची काही गरज नाही. हो, आणि माऊली तर म्हणतात तुमच्याशिवाय असं कोणता कार्यक्रम पारच पडला नाही. पण मी त्या ठिकाणी आहे, काय हरकत नाही, कारण त्याच्यानंतर मनमाड या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तोही अशाच प्रकारचा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, दुसऱ्या तिसऱ्या मिटिंगला माऊलीला आम्ही बोलवतोय त्या ठिकाणी, जे पुढचं नियोजन करायचं त्याच्याकरता. तर तोही कार्यक्रम नाथ महाराजांची ज्योती पैठणहून आम्ही आणणार आहे मनमाडला. आणि मोहन भागवतांच्या बरोबर आमचं आत्ताच जरा जुळणी झालेली आहे, बोलणं थोडं. तर मोहन भागवतही त्या कार्यक्रमाला
भेट देण्याकरता येणार आहे. आता तो पुढे पहिला आपला हा कार्यक्रम होईल, त्यानंतर पुढचा, आणि याच सहकार्यावर तोही कार्यक्रम पार पडेल. आपण सर्वजण या सर्व सोहळ्यांचा मनसोक्त आनंद लुटू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पाऊली